प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 16 जुलैच्या रिव्ह्यूमध्ये तुम्ही बघत आहात अर्जुन सायलीवर वसवस करत असतो. तुम्ही कशाला आलात तिथे, तुम्हाला माहित होतं ना, सगळं आपलं ठरलं होतं ना. सायली आता मुळमुळ रडायला लागते आणि म्हणते माफ करा, मला माफ करा, मी यायलाच नको होतं तुमच्या ऑफिसमध्ये. अर्जुनच्या आता लक्षात आलंय की त्याने जरा जास्तीच ओरडलंय सायलीला. सायली आता रडता रडता तिचा मोबाईल हातात घेते. असं तिने का केलंय मला समजलंच नाही ऍक्च्युली. पण आता अर्जुन विचार करतोय, मेलो आता मी, या आता पुन्हा माझ्याशी बोलायचं बंद करतील, आता काय करू मी. अरे देवा, कशी समजूत काढू आता यांची मी. आता अर्जुन असा विचार करत करत डोक्यात त्याच्या आयडिया येते. सायलीच्या हातात फोन असतो ना, मग आता अर्जुन लगेच तिला मेसेज करतो सॉरी. पण आता सायली ते मेसेज बघते खरी, पण ती काहीच भाव देत नाही अर्जुनला. आणि मग जरा ठरवते आणखीन अर्जुनला त्रास द्यायचा आणि मग मुद्दाम बोलत नाही त्याच्याशी आणि पुन्हा रडायला लागते. अर्जुनला लक्षात आलंय सायली काही आता रडायची थांबणार नाही. म्हणजे आता ती जरा नाटकी रडते बरं का. आता अर्जुनने सॉरी लिहिलंय पेपरवर आणि ते सॉरी दाखवतोय आणि तिला म्हणतोय इकडे बघा ना सॉरी. आता सायली बघते खरी आणि अशी गालातल्या गालात हसत असते, पण तरी सुद्धा ती अर्जुनला काही बोलत नाही आणि न बोलताच खाली निघून जाते. आता अर्जुनला कळे ना, करावं तर काय करावं, बिचारा अर्जुन. पण आता पुढे जरा मजा आली आहे या दोघांची. म्हणजे अर्जुन मनवतो छान सायलीला, सायली न बोलताच खाली निघून जाते. पण आता प्रेक्षकांनो, खरी मजा नागराजची येणार आहे. कारण आता साक्षी त्याला ओरडते, प्रियाला सांभाळणं ही तुमची जबाबदारी होती, सुरुवातीपासून ना तुम्हाला जमलेच नाहीये, ती अशीच करत राहिली ना तर ती नाश करणार आहे आपल्या सगळ्यांचा. नागराज म्हणतो, कळतंय मला सगळं, तुमच्या सगळ्यापेक्षा जास्ती कळतं मला. ती पोरगी माझ्याच घरात राहते, 24 तास माझ्या मागं फिरते, ती काय होऊन बसले असं वाटतं ना कधी कधी. गळा दाबून टाकावा तिचा विषय संपवावा. साक्षी म्हणते असं नका करू, तिच्या अंगाला बोट जरी लावलं ना आपण तरी तो व्हिडिओ व्हायरल करेल ती. आणि आता काय, आपण काहीही केलं तरी तो व्हिडिओ तिच्या जवळ राहणारच आहे, असे विचार डोक्यात पण आणू नका. आता अण्णाला फोन आलाय. अण्णा म्हणतो तुमचं झालं असेल तर जरा फोनवर बोलू द्या मला. अण्णाने फोन उचललाय आता, तर त्याच्या इन्व्हेस्टरचा फोन आहे. तू माझी रक्कम परत कधी करणार आहेस, तिकडनं तो माणूस बोलतोय. आणि आता अण्णा म्हणतो हो देणार आहे ना साहेब. तो माणूस म्हणतो तू जेलमध्ये असताना तुझ्या पोरीला भरपूर सूट दिली आहे मी, बस आता 48 तासात तुला माझे पैसे परत द्यायचे म्हणजे नाहीतर आता तुझ्या डोक्यावर छप्पर राहणार नाही, लक्षात ठेव. अण्णा फोन ठेवून देतो आणि म्हणतो अरे बापरे, आता इन्व्हेस्टर लोकांना डोक्यावर बसायला लागलेत, पैसे द्या नाहीतर डोक्यावरचं छप्पर उडवून टाकू अशी धमकी द्यायला लागलेत मला. आता एवढी मोठी रक्कम कशी काय उभी करायची आहे, आणि ते पण आता फक्त 48 तास आहे आपल्या हातात. साक्षी म्हणते बापरे अण्णा, 48 तास, आता काय करायचंय आपण या सगळ्यामध्ये. आता अण्णा थोडा विचार करतो आणि म्हणतो अरे आपण कशाला काही करायचंय, आता जे काही करतील ना ते सगळं नागराज शेठच करतील. काय हो नागराज शेठ, प्रियाच्या बाबतीत तुम्ही लई मोठी माती खाल्ली आहेत, मोठा दुश्मन उभा केलाय आमच्या समोर तुम्ही. प्रिया नावाची तलवार तुम्ही माझ्या लेकीच्या डोक्यावर ठेवली आहे, त्याची किंमत तुम्ही देणार नाही का. अण्णा आता या नागराजच्या बोकांडी बसलाय पैशासाठी. आता पुढे मजा येणार आहे प्रेक्षकांनो. आता सायली या आजी सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात. पूर्णाजी म्हणत असतात की अगं कल्पना, जरा पावसाळ्याचं जास्तीचं सामान भरून ठेव बरं का, नाहीतर विनाकारण वेळेवर फजिती होत असते. विमल म्हणते अहो पूर्णाजी, सायली त्यांनी सगळा विचार आधीच करून ठेवलाय. आता अर्जुन तिकडनं म्हणजे वर तो उभा आहे आणि यांच्या गप्पा ऐकतोय. यांच्या गप्पा सुरू असताना या अर्जुनने सायलीला एक व्हॉइस नोट पाठवली आहे. त्यामध्ये तो म्हणतो की आय एम सो सॉरी, माझ्याशी बोला ना प्लीज. आणि ती व्हॉइस नोट अचानक सायली ओपन करते आणि ती व्हॉइस नोट सगळ्यांना ऐकू येते. आणि त्यावरती कल्पनाताईंची अशी रिॲक्शन आहे आणि अस्मिताची काहीशी अशी. मजा येते हा. आता त्यात अर्जुनने असं बोललेलं असतं की सॉरी ना, माझं चुकलं ना, आता का उठा बशा मारू का कान पकडून. आणि हे सगळं ऐकून पूर्णाजी हसायला लागतात आणि म्हणतात कल्पना, पूर्वीचे प्रियकर प्रेयसी कबुतरातर्फे संदेश पाठवायचे, आता हा मोबाईल आलाय कबुतराच्या जागी. कोणी चिडलं ना की अशी समजूत घालता येते बघ. आणि पूर्णाजी हसायला लागतात, वरनं अर्जुन पण हसतोय. मग आता अस्मिता म्हणते काय ग सायली, आम्हाला कशाला ऐकवते का तुझी लव्ह स्टोरी. व्हॉइस नोट असतं ना ते कानाला लावून ऐकायचं असतं, म्हणजे दुसऱ्यांना ऐकू जात नाही ते. अगं 4 चौघात व्हॉइस नोट ऐकायची नसते, एवढं कळत नाही का ग तुला. सायली म्हणते अहो अस्मिताताई, मी ते बंदच करत होते. पण आता कल्पनाताई हसायला लागतात आणि म्हणतात आणि चुकून आम्ही ऐकला. आणि पूर्णाजी पण हसतात. पूर्णाजी म्हणतात काय ग बाई,
तुमची लुटूपुटूची लढाई संपली की नाही? माफ कर गो बाई माझ्या नातवाला, का त्याला खरंच उठाबशा काढायला लावणार आहे? पूर्णाजी नातवाचे आणि नातसुनेचे भांडण छान एन्जॉय करताय. सायली आता मनात एवढी गोड माफी मागितल्यावर असं कसं मी चिडून राहिले यांच्यावर? आज काहीतरी त्यांच्या आवडीचं करते, म्हणजे मग आपोआप त्यांना कळेल की मी त्यांच्यावर चिडली नाहीये म्हणून. आता या विमलताई म्हणतात, अहो बघा ना पूर्णाजी, कल्पनाताई बघा, सायलीताई किती लाजून लाल झाल्यात, अशा कशा उत्तर देतील ते आपल्याला? आणि खरंच की सायली फार लाजत असते. अर्जुन वर्ण बघतो आणि विचार करतो, अरे या खरंच लाजताय, म्हणजे फायनली यांनी मला माफ केलेलं दिसतंय. येस. अर्जुनला असं वाटतंय खरी, पण खरं प्रत्यक्षात काहीतरी तिसरंच होणार आहे. तर आता पुढे आपण बघतोय की हा अण्णा नागराजला म्हणत असतो, नागराज शेठ, अहो मला नकोय पैसे, मला 1 रुपया पण नकोय, डायरेक्ट त्या इन्व्हेस्टरला पैसे पाठवायचे. नागराज म्हणतो, काय मी? आता हा अण्णा म्हणतो, मी नाही तर कोणी? दिल्लेदारच्या फॅमिलीची सुपारी दिली कोणी? प्रियाला खोटी तन्वी म्हणून उभं केलं कोणी? तिला खोटी तन्वी म्हणून उभं कोणी केलं? तुम्ही. त्या प्रियाला बेलगाम घोडीसारखं कोणी उधळू दिलं? तुम्ही. मग आता त्याची छोटीशी शिक्षा होणार ना, कोणाला? तुम्हालाच. तेव्हा नागराज म्हणतो, अशी अशी किती मोठी रक्कम आहे? आता अण्णा म्हणतो, अरे काय टेन्शन घेताय तुम्ही, लय चिरकुट रक्कम आहे, फक्त 22 कोटी. आता नागराज म्हणतो, काय काय बोललास मैपत? 22 कोटी? नागराज हसायला लागतो आणि म्हणतो, काय बोलतोयस मैपत, 22 कोटी? मैपत म्हणतो, दात काढायला काय झालं तुला, द्यायचे 22 कोटी. नागराज म्हणतो, म्हणजे तू आता मला धमकवणार आणि पैसे काढणार का माझ्याकडनं? ती प्रिया मला ब्लॅकमेल करत होती, आता तू करणार आहेस का ब्लॅकमेल? मग आता साक्षी म्हणते, तसं समजा हवं तर. आता आमच्या नाकातोंडात पाणी जायला लागलंय, पैसे आणले नाही ना तर आम्ही सुद्धा कुठल्याही थराला जाऊ शकतो. अण्णा जे सांगताय ना ते मुकाट्याने करायचं चुपचाप. आता नागराजला तिथे काहीच बोलता येत नाहीये. नागराज आता तिथून निघून गेलाय, पण आता हा 22 कोटी आणणार कुठून? जाता जाता अण्णा रागाने बघतोय खूप नागराजकडे. असो, पण आता अर्जुन विचार करतोय, हा फायनली मी माझ्या बायकोला मनवलंच. किती क्यूट दिसत होती रागामध्ये, अशी क्यूटी 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 पाय. नाही, मला जास्ती खुश होऊन चालणार नाहीये. मला या तन्वीवर जास्ती फोकस करावं लागेल. काय करू मी आता त्यासाठी? आयडिया. आता या अर्जुनने कोणाला तरी फोन केलाय आणि एक बुके पाठवायला सांगितलाय. फोनवर ऑर्डर देतोय की एकाच्या घरी बुके पाठवायचा आहे. आणि आता फोन ठेवल्यानंतर तो विचार करतो, यस अर्जुन, डन, आता काम झालंच पाहिजे. आता इकडे रविराज कोणाशी तरी फोनवर बोलत असतात आणि त्यांना कसलं तरी 13 लाखाचं बिल आलंय. ते फोनवर म्हणत असतात, अच्छा एवढं बिल आहे का? काही हरकत नाही, पण आताचं आणि पुढचं दोन्ही पण बिल लवकर पाठवून द्या मला. नागराज तो फोन ऐकतोय मागे उभं राहून आणि विचार करतोय, कोणाशी बोलतोय रे, कोणावर एवढे पैसे उधळतोय? इथे मला पैशाची भूक भागवायची आहे, पण आता तुझ्याकडे एवढी मोठी नाही, पण तुझ्याकडे ते पैसे मला मागावेच लागतील. हा नागराज पाणी पिता पिता हा सगळा विचार करतोय आणि त्याला असं वाटतं की आता रविराजांकडे पैसे मागावेच. आता तो त्यांच्याजवळ जाणार, तेवढ्यात बेल वाजली आहे दाराची आणि हे रविराज दार उघडतात. तर आता बुके आलाय कसला तरी, म्हणजे गुलाबाचा बुके आलाय. आता रविराज म्हणतात, बुके आलाय आणि ह्याच्यावर नाव सुद्धा नाहीये, निनामी आहे, तन्वीसाठी आलाय. आता ते आवाज देतात तिला, तन्वी, ए तन्वी, अगं खाली आहे बरं. प्रिया खाली आले. आता हे रविराज म्हणतात, अगं बघ तुझ्यासाठी बुके आलाय आणि त्याच्यावर नाव सुद्धा नाहीये. आता ती बघते बुके आणि विचार करते, अर्जुन एवढा डेस्परेट झालाय का माझ्यासाठी? त्याच्या मेसेजेसला रिप्लाय करत नाहीये म्हणून का? म्हणजे हा माझ्या जाळ्यात मस्तच अडकतोय. नागराज म्हणतो, अगं दादा काय विचारतोय तुला तन्वी? आता लगेच तन्वी म्हणते, अहो बाबा पाठवणारा नाहीये, पाठवणारी आहे. कसली चॅप्टर आहे ही? आता लगेच फोनवर बोलते मैत्रिणीशी, अगं रुचा, अगं तूच पाठवलास ना बुके? हां तरीच म्हणलं मी. अगं एवढं काय त्यात, तुझी असाइनमेंट तर पूर्ण केली आहे मी. बरं काही हरकत नाही आहे, थँक्यू. हां काय म्हणतेस, तुम्ही सगळ्याजणी बाहेर जाणार आहात का? अगं नाही, मला नाही जमणार गं. अगं मी माझ्या बाबांना ओळखते, ते नाही पाठवणार मला आणि मी विचारणार पण नाही माझ्या बाबाला. आपण भेटूयात क्लासमध्ये. ती फोन ठेवून देते. आता मला लगेच रविराज म्हणतात, काय गं डिनरला जाणार आहेत का तुझ्या मैत्रिणी? मग ही प्रिया म्हणते, नाही बाबा, म्हणजे हो ॲक्च्युली तसं जाणार आहेत सगळ्या मिळून, त्या रुचाच्या घरी जातात डिनरला, पण मला माहिती आहे मी तुमचा विश्वास ऑलरेडी गमावला आहे, त्यामुळे मी अजून तुम्हाला हे सगळं असं विचारून डिस्टर्ब नाही करणार. तर लगेच आता हे रविराज थोडासा विचार करतात. आता ही लगेच चाललेली असते वर. ही लगेच त्यांचा हात हातात घेते आणि म्हणते, बाबा माझ्यासाठी रुचा नाही, तुम्ही महत्वाचे आहात. नागराज विचार करतो, आता ही रुचा कोण आहे? हां दादाला फसवायला रोज नवीन कॅरेक्टर जन्माला घालती. आता रविराज लगेच म्हणतात,
अरे बेटा, मी तुला बाहेर पडायचं नाही म्हणलो, म्हणजे एकदम बाहेरच पडायचं नाही असं नाही म्हणलो मी तुला. हे बघ, जा तू डिनरला, पण प्लीज तुझा फोन नको बंद ठेवूस. लगेच प्रिया म्हणते, बाबा इतकी मी चुका करते तरी सुद्धा तुम्ही कसं काय मोठ्या मनाने मला माफ करता हो. रविराज म्हणतात, बाप आहे ना बाळा मी तुझा, तुला आनंदात बघायला आवडेल मला नेहमी. जा जा. आता ही लगेच म्हणते, थँक्यू हा बाबा, मी रुच्याचा नंबर पाठवते हा तुम्हाला. कोमालेने प्रेक्षकांनो हिच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून, म्हणजे खोटं बोलतेचे बोलते पण रेटून बोलते. नागराज विचार करतो, या पोरीवर आता लक्ष ठेवावं लागेल, पण आता मला हिच्यावर वेळ घालून काय म्हणजे चालणार नाहीये. पण मला दादाला पैसे मागायला पाहिजे 22 कोटी रुपये. आता पुन्हा एकदा नागराज रविराज जवळ बोलायला जातो, दादा अरे मला ना जरा बोलायचं होतं तुझ्याशी. पण रविराज म्हणतो, अरे थांब जरा, मला ना एक महत्त्वाचा फोन करायचा आहे. आता रविराज तिथून निघून जातो. आता हा नागराज विचार करतो, कसं मागू यार पैसे, हा हाताला सापडत नाही माझ्या. तर आता अर्जुनला मेसेज आलाय बुके सेंड झाल्याचा, आणि आता लगेच तन्वीचा कॉल पण आलाय. अर्जुन तिचा फोन रिसीव्ह करतो आणि तिला म्हणतो, हाय तन्वी. मग ही प्रिया म्हणते, अरे हाय अर्जुन, मला ना एक निनावी बुके आलाय रे, कुणी पाठवलं असेल. मग अर्जुन म्हणतो, अगं कोणी काय, मीच पाठवलाय तुला बुके. तन्वी म्हणते, काय तू पाठवलायस बुके मला खरंच. अर्जुन म्हणतो, हो ना अगं, मी तुला सारखा फोन करत होतो, मेसेजेस करत होतो, पण तू काही रिप्लायच देत नव्हतीस, म्हणून मीच पाठवलं बुके. प्रिया म्हणते, अरे हो ना, मी घरी आले ना त्यामुळे मी जरा फोन बघितलाच नाही रे, त्यामुळे तुझे मिस कॉल दिसलेच नाही. आज आपलं बोलणं अर्धवटच राहिलं ना. लगेच अर्जुन म्हणतो, हो ना, सायली ऑफिसमध्ये आल्यामुळे आपल्याला नीट बोलताच आलं नाही. प्रिया म्हणते, हो ना रे, तुझ्या ऑफिसमध्ये सतत कोणी ना कोणी येत असतं, आपण अशा ठिकाणी भेटायला हवं जिथे आपल्याला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. आता अर्जुनला आलंय टेन्शन, तो म्हणतो, कुठे भेटूयात आपण. तो पुन्हा फोनवर असं म्हणजे फोन बाजूला काढतोय आणि विचार करून तिच्याशी बोलतोय. रेस्टॉरंटमध्ये जाऊयात असं प्रिया म्हणते त्याला. आता मला एक रेस्टॉरंट माहिती आहे, आपण तिथे जाऊयात का, म्हणजे तिथे कोणी डिस्टर्ब करणार नाही आपल्याला. अर्जुन जरा विचार करतो आणि म्हणतो, हो चालेल ना, काही हरकत नाहीये. मग प्रिया म्हणते, ठीक आहे, मी कळवते हा तुला वेळ आणि कॉल करते तसं. बाय हा अर्जुन, सी यू सून. आता अर्जुन पण म्हणतो तिला, ठीक आहे बाय, सी यू. पण आता या पठ्ठ्याने ना प्रेक्षकांनो सायलीला न सांगता त्या डिनरला जायचं ठरवलंय. म्हणजे आता ते उद्याच्या भागात दाखवतील हे. पण आता प्रिया विचार करते, सुभेदारांच्या घरातलं फायनली एंट्री तिकीट मला मिळालं. किती असेल बरं सुभेदारांची प्रॉपर्टी, लाखोची का करोडोची का त्याहूनही जास्ती असेल, आणि त्यावरती चेरी ऑन द केक म्हणजे हा अर्जुन सुभेदार. तर आता प्रेक्षकांनो ही प्रिया त्या बुकेला अशी बिलगून बसली आणि इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. तसं ते छान दाखवत आहे, पण हे जरा पचत नाहीये की प्रिया याच्या गळी उतरते वगैरे, जरा जास्ती झालंय हे. असो, तर आता पुढे आपण पाहणार आहोत. हे डिनरला भेटलेत आणि प्रिया तो अर्जुन सायलीचा फोन कट करत असतो. प्रिया त्याला विचारते की खूप महत्त्वाचा कॉल येतोय का तुला. अर्जुन म्हणतो, नाही ते इम्पॉर्टंट नाहीये, पण ॲक्च्युली आपली फ्रेंडशिप ना फार आधी व्हायला पाहिजे होती ग, पण विनाकारण ही आश्रमाची केस मध्ये आली आहे. प्रिया आता विचार करते, हा केसबद्दल का बोलतोय, या केसचा आणि आश्रमाचा काही संबंध आहे का. आता प्रेक्षकांनो हा अर्जुन हे सगळं करतोय, पण हाच याच्यात अडकेल हे मात्र नक्की. आता इकडनं सायली चिडचिड करत असते की हा फोन का उचलत नाहीये. अर्जुन सायलीचा फोन पुन्हा कट करतो, तेव्हा सायली मनाशीच बडबड करते, एवढं काय महत्त्वाचा डिनर चाललाय तिकडे, एवढं काय 3 सेकंद पण बोलायला वेळ नाही का यांच्याकडे. म्हणजे कळलंय सायलीला की हा डिनरला गेलाय. आता ही प्रिया पुन्हा विचारते, कोणाचा कॉल येतोय तुला. आणि अर्जुन आता जरा घाबरलाय. पण प्रेक्षकांनो आज कला अद्वैत भारी दाखवलाय आणि तो रिव्ह्यू तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला नक्की आवडेल. प्लीज तो रिव्ह्यू सुद्धा माझ्या आवाजात नक्की ऐका, छान आहे खूप ती मालिका. आजचा हा रिव्ह्यू कसा वाटला मला लाईक कमेंट करून सांगा, आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.